जगजीवने मागे दशावतार घेऊन आदृष्ट देशाची मारण धर्म स्थापना पाय केले. या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले, ठीक आहे नाही. अनेक अवतार घेऊन ज्या ज्या टायमाला धर्मावर गलानी येऊ लागली त्या त्यावेळेस असणारे भगवान परमात्मा अवतार घेऊन राक्षसांचा निपात केले, हे का नाही. रावणासारखे असतील, आपले कंसासारखे असतील, अनेक खूप खूप राक्षसांचा निपात करून असणाऱ्या धर्माचं रक्षण केले. साधू संतांची कीर्ती वाढवली आणि सर्व दैत्यांचा निपात करून, हे का नाही, भगवान परमात्म्याने या अवतारामध्ये बरेचसे कार्य केले. आता कलियुगामध्ये असणारं अशा पद्धतीचा अवतार भगवान परमात्म्याने घेऊन चालणार नाही. म्हणून असणारे या ठिकाणी साधू संतांनी अवतार घेऊन हे कार्य करावं अशा पद्धतीने असणारे या ठिकाणी सांगू लागले. आता मावधान हे कृत्य षडशवली जिते जितोणे समस्त धनाची दाखुण्या भक्तिपंत शिवनामामृत धरणीवरे. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की कलियुगामध्ये असणारे सामान्य जनाला ते कळत नाही, ते तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. सर्व काम क्रोधाने लोभाने मोहित झालेले जण आहेत, आहे का नाही. म्हणून असणारे त्यांना नाम महिमा त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचावं आणि त्यांना ह्या काम क्रोधातून या मायामोहातून अलिप्त काढावं अशा पद्धतीचं कार्य असणारं आपण करावं. म्हणून असणारे या ठिकाणी महिपती महाराज बोलू लागले. आयचे बोलणे उत्तर नमस्कारिला इंद्रावर संते घेतला अवतार विश्वदार करावया. भगवान परमात्मा अशा पद्धतीचा विचार करून त्यांनी असणारे आपला अवतार असणारे बदलले आणि अवतार बदलून प्रत्यक्ष असणारे ते मानव रूपामध्ये म्हणजे संतांच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले. अवतीर्ण होत असताना साधू संतांनी देव म्हणून येत नाहीत, हे का नाही, माणूस म्हणून येतात. सामान्यासारखं राहतात आणि सामान्यात राहून ते देव म्हणून जातात. येत असताना मानव म्हणून येतात आणि जात असताना देव होऊन जातात, म्हणजे संत होऊन जातात. अशा पद्धतीचं कार्य भगवान परमात्मा विचार करून अवतार धरायला सुरुवात केली. त्याचे चरित्र व्यास मुने बोलले वैश्व उतर प्राणे परी तो ग्रंथ पिनाक पाणी कैलास भुवने ठेवितसे. भविष्यवाणी अशा पद्धतीचं असणारे चरित्र व्यास ऋषीने असणारे भविष्य उत्तर पुराण तो ग्रंथ असणारे व्यासाने निर्मिती केलेले आहे. परंतु ते ग्रंथ असणारे भगवान शिवाने असणारे शंकराने असणारा तो स्वतः कैलासामध्ये ठेवून गेलेला आहे. अशा पद्धतीची माहिती असणारे कोण महिपती महाराज देऊ लागले. जय श्री श्रीरामचरित्र वाल्मिकाने आधील वैश्व कथले दान शतकोटी ग्रंथ ठेवला लिहून पुढे आले घडून तसे रीते. या ठिकाणी महिपती महाराज सांगायला सुरुवात केली की रामायणामध्ये राम अवताराला येण्याच्या पूर्वी असणारे वाल्मिक ऋषीने असणारे रामायण लिहून ठेवलं, ग्रंथ तयार करून ठेवले, हे की नाही. कुळ्याची कीर्ती वाढलेली घन केले रामायण रामा आले. भगवान परमात्मा अवतीर्ण होण्याच्या पहिलं वाल्मिक ऋषीने असणारे रामायण ग्रंथाची रचना केली. तशा पद्धतीने असणारे व्यास ऋषीने हा भविष्योत्तर पुराणाची निर्मिती केली. परंतु तो भगवान शंकराने असणारे कैलासामध्ये ठेवून घेतले अशी महिपती महाराज सांगू लागले. तैसे भविष्य उत्तर पुराणात कलियुगाचे वर्णे भक्त परितो कैलासी राहिला ग्रंथ नाही समजत या लोके. या ठिकाणी महिपती महाराज सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीचा ग्रंथ असणारे व्यास महर्षी यांनी तयार केलाय. तो कोणतं भविष्योत्तर पुराण. परंतु तो ग्रंथ असणारे सामान्य जनाला कळत नाही, समजत नाही आणि तो ग्रंथ इथं मृत्यूलोकात नाही सुद्धा. तो कैलासामध्ये शंकर भगवंतापाशी आहे. अशा पद्धतीची माहिती महिपती महाराज देऊ लागले. तरी संत चरित्र आते गण प्रख्यात झाले कोठून आयशे शंका धरेल मन हे कारण अवधारा. महिपती महाराज बोलायला सुरुवात केली. मग हे संत चरित्र ग्रंथ आलं कुठून, हे का नाही. अशा पद्धतीची एखाद्याला शंका वाटेल
तर शंका घेण्याच्या पूर्वी मी तुमच्या शंकेचं निरसन करतो. तुम्ही सविस्तर असणारे चित्त देऊन श्रवण करा असं महिपती महाराज बोलू लागले. तो हिंदुस्थान देशात पूर्ण नामाचे नावे वैष्णवदन संत चरित्रे वर्णिले त्याने अकलवीर भाषाने निश्चित. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली हिंदुस्थान देशामध्ये असणारे कोणते संत? नामाजी नाभाजी आहे का? हिंदुस्थान देशामध्ये नावाजी नावाचे संत होते आणि त्या संतांनी असणारे संतांचं चरित्र लेखन केलं आणि त्यांनी असणारा तो प्रत्यक्ष असणारे तो ग्रंथ तयार केले. म्हणून अशी माहिती असणारे कोण? महिपती महाराज देऊ लागले. तयाचे आदरे निश्चित वरतसे भक्त भक्त लीलामृतम तव श्रुते होण्याक्ष शंकित प्रश्न त्वरित भक्तराया. या ठिकाणी महिपती महाराज बोलायला सुरुवात केले. नावाजी नावाचे संत जे होते त्यांनी संतांचं चरित्र लेखन केलंय आणि त्यांचाच आधार घेऊन मी असणार भक्ती लीला ही ग्रंथ तयार केलो, त्यांचाच आधार घेतलो. अशा पद्धतीची माहिती महिपती महाराज देऊ लागले. हरी म्हणती नाभाजी अतिचा कोण काय अनुष्ठान संत लीलावरीला वर्णिले तेने कोणाच्या कृपेने सांगपा. या ठिकाणी महिपती महाराज बोलायला सुरुवात केले की हा नाभाजी नावाचे जे संत होते ते कोण होते, कुठल्या जातीतले होते, त्यांचा अधिकार काय होता आणि त्यांनी संत लीला अमृत कसं लेखन केलं हे आम्हाला माहिती सांगा असं श्रोते मंडळी ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस महिपती महाराज काय सांगतात? तरी त्याची गुरु परंपरा श्री रामानंद स्वामी संन्यासे त्याचे वास्तवे वारणसी महासमर्थ तापसी. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली नाभाजी नावाचे जे संत होऊन गेले त्यांचे गुरु म्हणजे त्यांची गुरु परंपरा सांगायला सुरुवात केली. त्यांचे गुरु रामानंद स्वामी होते आणि रामानंद स्वामी काशी क्षेत्रामध्ये राहत होते आणि त्यांचा अनुग्रह या नाभाजी संतांना होता आणि त्यांनी असणारे त्या सद्गुरूंचे शिष्य त्यांनी दीक्षा घेऊन असणारे हे कृती त्यांनी केली अशी माहिती असणारी महिपती महाराज देऊ लागले. भक्ती ज्ञान वैरागी निश्चित हे त्यांचे देह मृतिमंत आनंद आनंद स्वामी निश्चित शरण येत त्या लागे. या ठिकाणी काय सांगा महाराज ही नाभाजी जे संत होते ते म्हणजे एकदम वैराग्यशील होते. तिथं ज्ञान वैराग्य त्यांच्याच ठिकाणी नांदत होतं. दया क्षमा शांती त्यांच्या अंतःकरणात होती. म्हणून असणारे त्या ठिकाणी सर्व जे काही अनेक असणारे गुण होते त्यांच्याच ठिकाणी वास्तव्याला येत होते. तिथं सर्व असणारे सर्व म्हणजे एकदम वैराग्यवान असणारे असे संत होते, अधिकारी पुरुष होते. म्हणून त्यांच्या मुखातून हे चरित्र बाहेर पडले आणि तो संत लीला चरित्र ग्रंथ असणारे त्यांनी केले. अशा पद्धतीची माहिती नाभाजी संतांचे कोण? महिपती महाराज देऊ लागले. नंदाचा शिष्य जाण षडोरी दास नामाविधान अंग्रेजी करीचे दोघे जण शिष्य निपुण तयाचे. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली नाभाजी नावाचे जे संत होते त्यांचे शिष्य म्हणजे आनंद आनंद नाही आनंद स्वामी. हा आनंद स्वामी आणि आनंद स्वामीचे पुढचे पडोळीदास असे त्यांचे गुरु परंपरा आहे आणि ती गुरु परंपरा महिपती महाराज सांगायला सुरुवात केली. ते म्हणजे साधू संत काही कुठं काही एखादे असं वरून आधार नसताना असं झालेलं नाही, कारण त्यांना गुरु परंपरा होती. गुरु परंपरेशिवाय कोणी संत झाला नाही. प्रत्येक संतांना गुरु परंपरा आहे. माऊली ज्ञानोबारायांना गुरु परंपरा आहे, तुकोबारायांना गुरु परंपरा आहे, नाथरायांना गुरु परंपरा, प्रत्येकाला गुरु परंपरा आहे का नाही? म्हणून गुरु परंपरेगत आलेलं ज्ञान त्यांच्यापर्यंत आलं होतं. म्हणून त्यांनी असणारी ही काव्यरचना केली आणि त्यांच्यापासून हा मार्ग मला कळाला असं महिपती महाराज बोलू लागले. वडील अंग्रेजी जाती स्थित सदा सर्वदा असे विरक्त श्री विष्णू चरणे सावचित प्रेम गात गुण सवा. अशा
पद्धतीचं असणार त्यांच्या अंतःकरणामध्ये सदा सर्वदा असणारे भगवान परमात्म्याचं नामस्मरण राहायचं. नामस्मरण सकळ रात्र आणि दिवस अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण एकाच नारदनी नित्य हरीचे कीर्तन आसनी सयनी सदा हरीचे चिंतन सदा असणारे नामस्मरणामध्ये मग्न राहायचे. म्हणून असणारे त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा भाव तयार व्हायचा आणि त्यांच्या मुखातून असणारे असे ग्रंथ बाहेर निघाले असं महिपती महाराज बोलू लागले. जो शांती क्षमेचे निज बीज अध्यात्मज्ञान आणि तेज मुंज त्याचे भक्तिभावे करुणे सद गरुड ध्वज वरिदा. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. अशाच ठिकाणी असणारे साधूंचं अंतःकरण असते दया क्षमा शांती तेथे भगवंताची वस्ती. जिथं दया क्षमा शांती असते ज्ञान वैराग्य असते त्यांना साधू म्हणतात. आणि साधू अशाच ठिकाणी अशाच महात्म्यावर असणारे कोण भगवान परमात्मा प्रसन्न असतो आणि त्यांचं कार्य न सांगता करतो. आहे की नाही? आहे की नाही? भक्त समागमे सर्व भाव हरी न सांगता तरी सर्व काम. अशा पद्धतीचं कार्य असणारे भगवान परमात्मा त्यांच्या घरी करायचे अशी माहिती महिपती महाराज देऊ लागले. ज्याच्या वक्रतत्वाची मती उपमेत जैसा बृहस्पती आलीनता करे सर्वभूती अंगी म्हणते असे नाम. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. अशा संतांचं चरित्र वर्णन करणं किंवा त्यांची महती वर्णन करणं बृहस्पतीला सुद्धा जमत नाही. एवढं असणार ते कीर्तिवान होते, एवढे असणारे ते पराक्रमी होते. अशा पद्धतीचं चरित्र असणारे कोण महिपती महाराज सांगू लागले. किलर असं आत्मतत्वे चरित्र जाणे जीवन चित्ती नशेल ते भाव मानवी तत्वे तरी थोर थोर राव चरण सद्भावे वंदते. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. संत महात्मे देहावर नसतात. हे का नाही? कारण संत महात्मे आत्मतत्वावर आरूढ झालेले असतात आणि ते तत्वच पाहत असतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत कशाला म्हणतात? ज्यांना तत्व कळालं, जो तत्वाचा अंगीकार करतो आणि तत्वाशी एकरूप राहतो त्यांना संत असं म्हणतात. आणि असे संत असणारे एकदम आत्मा आनंदामध्ये मग्न राहायचे, आत्मस्वरूपावर आरूढ राहायचे आणि सदा सर्वदा नामस्मरण करायचे. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अशा पद्धतीचं असणारे या ठिकाणी कोण महिपती महाराज बोलू लागले. शिष्ये प्रबोधने बृहस्पती बहुत जनाची लाविले भक्ती अस्नान संध्या शुची मृतचित्ती सवय स्थिती सारिखा. त्यांचा शिष्य असणारा प्रभू प्रबोधिनी शिष्य प्रबोधने पद्म असती बहुत जनाशी लाविले भक्ती स्नान संध्या शुद्ध मृत्यू चित्ती सवदास्ती सारिखा. असा महात्मा असणारा तो सदा सर्वदा असणारा आपण तो नामस्मरण करायचे परंतु शिष्यांना सुद्धा नामस्मरणाला बसवायचे, त्यांच्याकडून नामस्मरण करून घ्यायचं, त्यांना सुद्धा स्वस्वरूपावर आरूढ करायचं, आत्मस्वरूपावर आणून सोडायचं. अशा पद्धतीचं आपण केले आणि दुसऱ्याला करायला लावलं. आपण तरले नव्हे ती नवल. आहे का नाही? कुळ उधरले सकाळांचे. अशा पद्धतीचं असणारं कार्य त्या महात्म्यांचं होतं असं महिपती महाराज बोलू लागले. श्रवण कीर्तन आणि नामस्मरण पदसेवन आचरण वंदन द्वाश्वत सखे आत्मनिवेदन नाव विधा भजन हरीचे. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. कारण कानाने श्रवण भगवंताचंच, वाचन नामस्मरण भगवंताचंच, चित्तामध्ये ध्यान भगवंताचेच, हाताने सर्व त्यांचं सर्व शरीर असणारं म्हणजे भगवंताचंच नामस्मरण वगैरे. परमार्थामध्येच त्यांचं आयुष्य सदा सर्वदा असणारे. येणे मुखे तुझे वर्णन गुणनाम ह्याची माझं प्रेम दे देवा. डोळे भरून या पाहिजे तुझे मुख ह्याची माझं सुख दे देवा. काना भरून या ऐकून तुझी कीर्ती ह्याची माझं विश्रांती दे देवा. हे का नाही? वाहे रंगी टाळे नाचे उदास हे दे हातास पाया सुख. अशा पद्धती तुका म्हणे माझा सकळ दे हे भाव आणखी नको ठाव चिंतू असे. या न्यायाप्रमाणे तो महात्मा असणारा सदा सर्वदा नामस्मरणामध्ये तल्लीन राहायचे.
म्हणून असणारे काहीतरी महाराज बोलू लागले. एक एक भक्ती केली बहुती परी सर्वत्र कोणाशी न घडते ते मागील क्रांती बोलले जेते प्राणी गरजते पवाडे. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. काही भक्तांनी असणारे कोणी श्रवण भक्तीमध्ये, कोणी अर्चन भक्तीमध्ये, कोणी वंदन भक्तीमध्ये, कोणी प्रत्येकाने भक्ती केले बरोबर आहे, पण कोणी एका भक्तीमध्ये राहिले. परंतु हा महात्मा असणारे नवविधा भक्तीमध्ये निपुण होते, सर्व अंगाने असणारे त्यांच्या भक्ती मुरलेले होते. अशा पद्धतीचं लक्षण असणारं त्यांचं होतं आणि त्यांच्याच मुखातून असणारा तो भक्ती संतलीला अमृत ग्रंथ असणारं बाहेर पडला. अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती सांगू लागली. परिणाम स्मरण करुणी कलियुगात जड जीव तरले असंख्यात यास्तवांग्रजी भजन करीत अहोरात्र निज सप्रमे. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. नामस्मरणाच्या बळावर कलियुगामध्ये असणारे मागच्या युगामध्ये नामस्मरणावर तरलेत, आता तरतेत आणि पुढं तरणार आहेत. तरली तरती हा भरोसा आणि नामधारकाचा ठसा. हे का नाही? तरले, आता तरती आणि पुढे तरणार. हे का नाही? पण कोण? नामधारकाचा ठसा असे ते नामधारक होते आणि तो नामस्मरण आपण करायचे आणि दुसऱ्याला करायला लावायचे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हे काय? तेने मायाजाळ तुटतील आणखी नका बडू बळांची भरी ते आहे थोरी नागवण. आपण करायचे स्वतः आणि दुसऱ्याला करायला लावायचं. हे का नाही? करणं आणि दुसऱ्याला सांगणं याला अधिकार म्हणतात. हे का नाही? आधी करावं आणि नंतर सांगावं. आपण न करता जर दुसऱ्याला जर सांगितलं तर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून परिणाम जर दुसऱ्यावर जर करायचा असेल तर अगोदर आपण केलं पाहिजे. म्हणून हे अगोदर करायचे आणि नंतर सांगायचे. म्हणून असणार त्यांच्या मुखातून हे सर्व बाहेर पडलं असं महिपती महाराज बोलू लागले. हरे हरे त्याचा प्रेमध्ये कोणी आथोर देवे दिला साक्षात्कार मग सगुण रूपे रुक्मिणीवर निरंतर भेटते. या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. नामस्मरण जास्ती घडल्यामुळं, नामस्मरणावर आरोप झाल्यामुळं, नामस्मरणाने काय काय होते महाराज? नामस्मरणाने पाप जाते. नामस्मरणाने काय होते काय होईना असं सांगू नका. नामस्मरण केल्याच्या नंतर काय होते असंच प्रश्न विचारलं तुकोबारायला. तर तुकोबाराय म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. अरे काय होते म्हणू नकोस, काय होत नाही हे मला सांग म्हणले. नामस्मरणाने काय होत नाही मला हे सांग म्हणले. काय होते नाही, काय होत नाही हे सांग. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या म्हणतात. न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या. न दिसत ते दिसो येईल आपण. आहे का नाही? नामे या विठ्ठले एकाच्या म्हणून सांगितले. न भेटे ते भेट येईल आपण. हे का नाही? करिता चिंतन विठोबाचे. म्हणजे काय होत नाही नामस्मरणाने सर्वच होते. हे का नाही? नामस्मरणानेच वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले. हे का नाही? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तीन लोक उद्धरते. नामस्मरणानेच मृत्यू पाताळ स्वर्गात असणारे ग्रंथ वाल्मिक ऋषीचे झालेत. म्हणून बाबा या ठिकाणी नामस्मरणाच्या बळावर तो महात्मा सदैव नामस्मरण करायचे, नामस्मरणावर आरूढ राहायचे आणि दुसऱ्याकडून करून घ्यायचं. म्हणून त्यांच्यावर भगवान परमात्मा प्रसन्न होऊन त्यांना साक्षात्कार असा दृष्टांत देऊन दर्शन दिले असं मैत्री महाराज बोलू लागले.